नमस्कार, आपल्या न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत आज नागरी संरक्षण दलाच्या दुर्घटना अधिकारी आदरणीय प्रिया पाटील मॅडम. मॅडम, काय म्हणाल, जेव्हा सातपाटी या ठिकाणी यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये एका महिलेला चक्कर आली होतं, तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी धडाडीचे कार्य करून एवढ्या गर्दीतून त्या महिलेला काढून तुम्ही प्रथमोपचार तसेच औषधासाठी धाव घेतली, काय म्हणाल त्याबद्दल? काय घटना होती? रात्रीची वेळ होती, मिनिमम 12 ते 12:30 वाजले होते. भरपूर सारी गर्दी असल्यामुळे कोण कुठे आहे, कोण कोण आहे, म्हणजे गर्दीतून कोण कुठे आहे ते काही कळत नव्हतं. परंतु एक वेळ अशी की त्या मुलीला अचानकपणे चक्कर आली. चक्कर आल्यानंतर तिला आम्ही उठवण्याचा प्रयत्न वगैरे केला किंवा पाणी वगैरे शिंपण्यात आलं. इतरही आम्ही म्हणजे मदतीचा हाक मारला, पण तिथे तत्पर असलेले पोलीस अधिकारीही आम्हाला मदतीस आले. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सांगितलं की मॅडम, तुम्ही पण स्वतः दुर्घटना नियंत्रण अधिकारी आहात नागरी संरक्षण, तर तुम्हीच त्यांना एक महिला म्हणून आहात, तर तुम्ही त्यांना एक आरोग्य विभागापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मग माझ्यासोबत माझी सहकारी निकिता डिग्गे आणि आम्ही दोघीजणींनी तिला घेतलं सोबत आणि सातपाटी विभाग या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तत्पर मदत करून त्यांच्या आम्ही फॅमिलीलासुद्धा कॉल करण्यात आला. त्या मुलीचं नाव आपल्याला रुपिका शेख म्हणून विचारपूस झाल्यानंतर रुपीना शेख म्हणून माहिती पडण्यात आलं आणि तत्काळ मदत देण्याचा आम्ही प्रथमोपचार करण्यासाठी प्रयत्न केला. त्या मुलीचं ECG तसेच आम्ही छातीत दुखण्यामुळे तिला तात्पुरतं ॲडमिट करण्यात आली. त्या व्यक्तीला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा तुम्हाला कसं काय माहिती पडलं की ती व्यक्ती इकडे चक्कर येऊन पडलेली आहे? ॲक्च्युली ती जिथे जत्रेचा खळमळा चालू होता, म्हणजे गर्दीची, एवढ्या गर्दीतून ती मुलगी एका ठिकाणी बसली आणि तिला घाम वगैरे फुटत होता. त्याच्यानंतर माझ्या सोबतीची जी निकिता टिके तिचं लक्ष गेलं की ही व्यक्ती काहीतरी वेगळ्याच प्रमाणे करते आणि तिच्यासोबत तिची एक मैत्रीणसुद्धा होती. तर तिने बघितल्यानंतर असं समजण्यास आलं की तिला काहीतरी जर तिच्या घरच्यांना फोन करण्यास, आणि तीही घाबरली होती. मग अशा टायमाला आम्ही दोघी तिकडे उपलब्ध असताना आम्ही त्या व्यक्तीला मदत करण्याचा पूर्णपणे सहाय्य दिला आणि नागरी संरक्षण दल यांच्या सहाय्याने आम्ही ज्या प्रशिक्षणाच्या मार्फत जे काही शिक्षण घेतलेलं ते प्रथमोपचार देण्याचं आम्ही कार्य पूर्ण केलेलं आहे. एवढ्या मोठ्या गर्दीतून वाट काढत असताना, एक नवीन चॅलेंज करत असताना एवढ्या लवकरमध्ये त्यांना प्रथमोपचारासाठी तुम्ही नेलात, त्याबद्दल सर्व ठिकाणी कौतुकच होते. परंतु मॅडम, नागरी संरक्षण दलामध्ये येण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमाने नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना एवढंच सांगेल की कुठल्याही याच्यामध्ये कुठलीही घटना घडते तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तर जी काही घटना समोर त्याला सामोरे जावं, जेणेकरून आपण माणसाचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मी तर एवढंच सांगेल की नागरी संरक्षण दलामध्ये सामील व्हा आणि देशसेवा करा. धन्यवाद मॅडम, तुम्ही आपली न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल. जय हिंद.